हाय फ्रेंड्स, कसे आहात? तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून तर कळलंच असेल, आजचा ब्लॉग सेलिब्रेशनचा आहे. तर आज आहे सुनीतचा बर्थडे. तर त्या बर्थडे ब्लॉगमध्ये आम्ही काय करणार आहोत, कसं सेलिब्रेशन करणार आहोत, काय खायला बनवणार आहोत, काय काय मज्जा करणार आहोत ते आपण बघणार आहोत. तर बघायला विसरू नका हा, पूर्ण व्हिडिओ बघा. नक्की बघा. बर्थडेचं विश करण्यासाठी गावावरून सुनीतला मम्मीचा फोन आलेला होता, त्यामुळे तो बोलण्यात बिझी होता. तर मी पण म्हटलं की तोपर्यंत आपण पण बाकीची तयारी करून घेऊया, कारण का आम्ही दुपारीच सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं ना. स्वराज शाळेतून आल्यानंतर दादा वहिनी पण येणार होते. जेवणामध्ये चिकन रोल आणि पनीर रोल बनवणार होते. रोल बनवण्यासाठी सर्वात आधी स्टफिंगची तयारी करून घेतली. तर इथे चिकनचं स्टफिंग तयार करण्यासाठी मी अंदाजे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे केले. मग त्यामध्ये सगळ्यात पहिला चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून मिरची पावडर, 2 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 4 टीस्पून तंदुरी चिकन मसाला आणि 2 ते 3 टेबलस्पून दही. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं की सगळीकडे आपले मसाले संपूर्ण चिकनला लागले पाहिजेत. अशा रीतीने ते आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा तास आपल्याला ते रेस्ट होण्यासाठी ठेवायचे. आता आपण पनीरचं पण मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर असे मी पनीरचे छोटे छोटे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत. 200 ग्रॅम पनीर आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलंय, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून रेड चिली पावडर, 2 टीस्पून पावभाजी मसाला आणि 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची आणि 2 चमचे दही. हे सर्व मिश्रण आता पण पूर्ण मिक्स करून एकजीव करून तेही अर्धा तासासाठी आपण साईडला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता अर्धा तासानंतर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला बटर घ्यायचं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट व्हायला द्यायचं आहे. ते बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यावरती त्यामध्ये मी 1 चमचा आलं, लसूण, हिरवी मिरची ह्याची पेस्ट ॲड केली आणि मग ती व्यवस्थित त्या बटरमध्ये पूर्णपणे परतवून घेतली की त्याचा पूर्णपणे कच्चेपणा घालून टाकला. आणि मग तशी ती आलं लसूणची पेस्ट छानपैकी परतून झाली. मग त्याच्यामध्ये आपण जे रेस्ट करायला ठेवलेलं चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना, ते मी त्यामध्ये ॲड केलं. चिकन पण आता आपल्याला व्यवस्थितपणे ह्या बटरमध्ये पूर्ण परतवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं तरी चांगलं त्या बटरमध्ये आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे आणि थोडासा गॅसची फ्लेम जी आहे ना, ती स्लो ठेवायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही. पण ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे. आता ह्याच वेळेला ना आपण मिठाचं पण प्रमाण ना चेक करून घ्यायचं. जर आपल्याला वाटत असेल थोडंसं कमी असू शकतं, तर त्याच वेळेला आपण थोडंसं मीठ आपण ॲड करून घ्यायचं आणि तेही पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आता झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं. चिकन एकीकडे शिजते तोपर्यंत पनीरचं स्टफिंग पण रेडी करून घेतलं. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल आणि 1 चमचा बटर ॲड केलं आणि ते बटर व्यवस्थित मेल्ट व्हायला दिलं. बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट ॲड केली आणि ती पण पूर्णपणे बटरमध्ये व्यवस्थित परतवून घेतली. जशी आलं लसूणची पेस्ट परतली, त्याचा कच्चेपणा गेला, तसं मी आता पनीरचं जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना, ते त्याच्यामध्ये ॲड करून ते पण आता मी व्यवस्थित त्या बटरमध्ये परतवून घेतलं. पनीर जसं आपलं हाफ कुक झालेलं आहे असं लक्षात आलं, तर त्यामध्ये मी आता अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतला आणि ते पण व्यवस्थित त्यामध्ये आता परतवून घेतले आहे. गॅसची फ्लेम बंद करण्याच्या अगोदर जस्ट 2 मिनटं अगोदर मी त्यामध्ये थोडीशी शिमला मिरची आणि थोडासा कांदा घालून तो पण मी परतवून घेतला. आपल्याला तो शिजवायचा नाही आहे पूर्णपणे, जस्ट त्याला एक रॉनेस असलाही पाहिजे आणि म्हणजे हाफ कुक करायचं आहे आपल्याला फक्त ते, म्हणजे त्याचा क्रंच आपल्या खाताना आला पाहिजे. दोन्ही स्टफिंग आपली आता रेडी झालेली आहे. तोपर्यंत आता ही लोकं येतीलच, मगच गरमागरम रोल रेडी करू. कोण आलंय? कोण आलंय? या 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छा. गिफ्ट आणलेत ना?
लहानच गिफ्ट काय, आणली gift तर नाही, गिफ्ट बायकोला आणलं तर entry. अरे माऊ सांग तर पहिल्यांदा कोण आलंय ते. हा, ती माझी एवढं काकू. करून द्या. हाय. ओके. श्रद्धा बने ओके. माझा भाऊ. ह्याच्यामध्ये बाप रे, नमस्कार वगैरे. आणि हे माझे काका स्वप्नील हाय. बने. ओके, पण मला असं वाटतं स्वप्नील बाबा आहे ना तो. हा बाबा चल रहा है, चल रहा है. नाव सांगा. ओके ओके, या बसा बसा. माओ डार्लिंग आज क्या है स्पेशल हमारे लिए? आज स्पेशल मम्मा ने फ्रँकी बनाई है आपके लिए वेज और माझा आहे बाबा, मी व्हेज आहे माहिती आहे ना. पनीर फ्रँकी हा, फिर हमारे लिए उसके लिए? चिकन फ्रँकी ओह, आज मजा है मधु तुमची अरे लेकिन फ्रैंकी पे फुटाओगे क्या? अरे बर्थडे भाई. और गुलाब जामुन है हा. और केक कटिंग हा, म्हणजे आहे म्हणजे थोडंसं आपण स्वीट किंवा डेझर्टच्या हा दो स्वीट डिश ठीक. गुड, गुड, गुड. मी बोललो एवढा लांबून मी सकाळपासून उपाशी आहे माहितीये काय. आज म्हटलं माऊ सगळ्यांपासून उपाशी आहे. मग मग आम्ही सगळेच उपाशी आहे सकाळपासून म्हटलं मम्मी आज काहीतरी स्पेशल करणार. आज जरा मैंने सुबह का नाश्ता भी नहीं किया फिर. Oh my God. आज दबा के खाओगे दबा के खाएंगे और दबा के भर के लेके भी जाएंगे. रोल्स बनवायला मी सुरुवात केली. इथे मी मैदा आणि गव्हाचं पीठ याची मिक्स अशी चपाती बनवली आहे. त्याच्यामध्ये आता 1 चमचा मी सेजॉन सॉस ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर मेयोनीज आणि आपला टॅमॅटो सॉस असं मी ॲड करून मग ते पूर्णपणे चपातीवरती स्प्रेड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित पूर्ण चपातीवरती ते स्प्रेड करायचं आहे. सॉस व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर त्यावरती मी एक प्लेन ऑमलेट ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त मीठ ॲड केलेलं होतं. त्यानंतर त्यावरती व्यवस्थित मधल्या पोर्शनमध्ये चिकनचं जे स्टफिंग आपण रेडी केलेलं होतं ते आता ॲड केलं आहे. आणि मग आता त्याच्यावरती थोडासा कांदा आणि शिमला मिरची ही पण ॲड करून घेतली आहे. आणि आता त्याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने त्याला कवर करून घ्यायचं आहे. असा रोल रेडी झाला की मग त्याच्यावरती बटर लावायचं आहे. एका साईडला व्यवस्थित बटर थोडं जास्ती लावून घ्यायचं, कारण का आपल्याला तो क्रिस्पी करायचा आहे. बटर व्यवस्थित लावून झालं की आपल्याला पॅन व्यवस्थित रेडी गरम झालेला आहे की नाही ते चेक करून मग त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. स्लो गॅसवरती हा ठेवायचा आहे. मस्तपैकी एक साईडने छान असा क्रिस्पी झालेला आहे. आता आपण तो टर्न करून दुसरी बाजू पण तशीच क्रिस्पी करून घ्यायची. काय झालं चंगू? भूक लागली आहे? बोलतोय हा भूक लागली. चला झालंय का? पहिला नंबर कोणाचा आहे? स्वराजचा पहिला नंबर आहे क्लासला जायचे ना त्याला अरे यार बाबा स्वराज क्लासला जायचे बापू यार राहून दे ना त्याला आजचे 1 दिवस त्याला पण जरा आराम पण सुट्टी आहे अरे 1 दिवस एक्झाम जवळ आल्या. एक दिवस बघूया आणि किती वेळ होते बघूया मग त्याच्यानुसार डिसाईड करू. अरे मी काय म्हणतो, एकदा टीचरशी बोलून घ्या. जर नेसेसरी असेल आजचा काय सिलेबस तर पाठव, नाहीतर बघ म्हणजे मला माहिती आहे मग. बघूया मी कसं आलं खा नंतर भारी भारी. कितीचा क्लास आहे? 4 o'clock चा आहे. हा 4 o'clock चा. वेळ आहे. मावला नाही हे नक्की चिकन आहे की पनीर आहे? तुला पनीर देणार की चिकन देणार? चिकन आहे. असं आहे. पनीर पाहिजे का तुला? नाही ते माऊला दे. चिकन करू. माऊ काय बघते देणार, तुला पण देणार, ते माऊला पण दे. कसं आलंय? मस्त आहे. सांग तोंडाने असं असं काय. मस्त आहे एकदम. आता मागणीचा नंबर हो माऊचं पण आलेलं आहे व्हेज. सॉस आणू ना मेथीची भाजी, हो सॉस हवा ना आज हा, हा. शिमला मिरचीची भाजी. मी बनवते. आज काकाने बनवलं. वेगळं आहे. माऊला काय मेथीची भाजी आहे ना? हो व्हेज. शिमला मिरची भाजी मेथी भाजी. हा, शिमला मिरची. हे घे सॉस गरम गरम आहे. बस सांभाळून का गरम असेल. आज तू सांग हा, कसं आहे? खा आधी आधी खा मग सांग. हो जेन्युइन फीडबॅक द्या. हा, खरं खरं सांग ना. व्हिडिओ देता म्हणून सांगू नका. टेस्टी मस्त आले मम्मा मस्त आले मस्त मला मी शिकवलं तसंच केलं.
ये बात कुछ हजम नहीं हुआ हो. काय भाऊ मी चांगला नाही करत मग स्वराज अरे माझ्या रेसिपी पुढे सगळं. दोघे चांगले करतात सगळे चांगले. दोघे चांगलं डिप्लोमॅटिक आन्सर ठीक आहे चला खा संपलं दोघांचं येते दुसरं पण येते. अवकाश. दादासाठी आता पनीर रोल बनवायला घेतला. तर सेम त्याच्यामध्ये सेम सॉसेस मी लावलेले होते चपातीला, त्याच्यामध्ये फक्त आता पनीरचं स्टफिंग ॲड केलं. हे काय चाललंय बघूया. आता दादाचं बनवते पनीरचं, दादा व्हेज वाला आहे ना. म्हणून तर त्याला पनीरचं बनवते. ठीक आहे, पनीरची ते ग्रेव्ही आहे. त्यांना आवडलं का दोघांना? त्यांचं आवडलं दोघांना. तुला थोडा वेळ लागेल. चालेल मला काय नाही, बर्थडे बॉय असतो आणि तू म्हणशील मलाच लेट देत आहे, असं चालेल. मेल पडलं हो. ठीक आहे तुमची व्हेज Oh, पनीरची thank you. पनीर वाव. हे तुमच्या दोघांना आणते ना. हे टेस्ट करणार तुम्ही यातलं की मी तू स्टार्ट पहिले करू? टेस्ट कर. हा तू पहिले कर. हे एक नाही हे दे ना मला, नाईफ दे ना, म्हणजे मी ह्या दोघांसाठी पनीर देतो. अरे असं दे ना. आता करताय? नाही कशाला द्यायचं कट करून द्या. गरम आहे पण. तू पहिले खाऊन बघ. हा तू पहिले खा. बेस्ट फ्रेंड आहे ना. तू पहिला टेस्ट कर. जास्त स्पायसी नाही आहे, ठीक आहे. आणि अजून खाल्ल्यानंतर कळलं, अजून मेन मसाला उसका तो अंदर ही है, मसाला माल मसाला आहे रे. गरम गरम अजून मस्त टेस्ट एनहान्स होते. सॉस बघ. इथले सॉस घ्यायला विसरलो. खाणार ना हो? एक बाईट दे. ज्यादा मत खा, थोड़ा थोड़ा सा सिर्फ टेस्ट, थोड़ा थोड़ा ही लेने का. कुठलं चांगलं चिकन की व्हेज. स्वराज माऊ. दोन्ही चांगले आहेत पण सगळ्यात जास्त चिकन. हा तुम्हाला ते एक बरं आहे की दोन्हीचे हे करतात, दोन्ही जजमेंट taste जज करायचे. करता येत आहे. मी काय, मी आपला व्हेजच. आता परत माया द्यायचं ना फायनल. तुला कोणी सांगितलं ना काय स्वराज. हा, बरोबर आहे. माझ्याकडे बघतात ते सारखे. ते खाणारच नाही ते चिकन वाले. छान केलं पण, अशी क्रिस्पी पण आहे. चला कापूचा टन आलाय फ्रँकीचा. फायनली 1 तासानंतर. ऍक्च्युली 1 तासानंतर. तुझ्याला भूक लागली. हो सॉस नाही दिला. अरे हा मला सॉस नाही आवडत. झाले बावी म्हणून त्याला टफ आहे. मला टफ आहे भाऊ. मस्त झाले. मुझे कुछ तो भी इनोवेशन लाना पडेगा. ठीक आहे चांगलं झालंय ना. कुठलं घेतलं चिकन की पनीर. चिकन आपण व्हेज नाही. एकटा जायचं ना नुसता सोमनी बाबा व्हेज आहे. मग एकटा जायचं. ओके स्वराज खाल्लं ना. हा मस्त होतं. मी तर खाऊन बघतो. झाले कुठली द्यायची, व्हेज वाली की चिकन आहे? नाही चिकन. चिकन मस्त आलाय. मम्मा बाबाला पण आवडलं. बर्थडे वाला आवडलं. चांगला आलाय. मला थोडा सॉस आण ना. हा
इथे मूवी टाईम सुरू होता. खाऊन सगळेजण मस्तपैकी सुस्तावलेले होते. छानपैकी आमचा फॅमिली टाईम चालू होता. खूप मस्त वाटत होतं. गुलाबजाम टाइम. ओ डेझर्ट डिश डिश वाव. तो स्वीट डिश बनताय. करायला आवडतं का? येस सर. अरे पडेल येस सर. Yes, sir. क्या मेनू है आज? यस शेफ बोल. यस शेफ. शेफ शेफ. कौन सा लेने का? कौन सा भी. रिव्ह्यू बघूया काकूचा. आता रिव्ह्यू काय करायचा? गुलाबजामचा काय रिव्ह्यू? ते मुरलेत की नाही विचार ना. सॉफ्ट स्पंजी. मस्त आले. इन्स्टंट इन्स्टंट आले. इन्स्टंट मिक्स आपलं. कसं आले? मस्त. Ready. चित्रेची आठवण आली मला. कसं आले? त्यांचंच त्यांचंच आहे. चित्रेचंच मिक्स आहे ते. लागतं गुलाबजाम रेडी मिक्स त्याचीच आहे. सॉफ्ट आहे एकदम. अभी मैं भी खाऊंगी बाद में. स्क्रूआ खाएगी. मला नाही आवडत. माहुला नका देऊ मग. मी भाऊ खाणार खात नाही. नाही खाणार. मस्त आलं सॉफ्ट आहे. और आप हैं लेजर नहीं होएगा कि आ गई. ओ चॉकलेट भी है और वनीला भी है. अरे हाँ कैरमल चॉकलेट ये है. हे खा तू. आणि हा रबडी वाव. हा चला तुला आवाज आधी. कोणताही. आणि बोलून तर गाणं सुरू कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोनी. हॅपी बर्थडे टू यू. अरे तुझा बर्थडे असं थोडी त्याला काय होत नाही. अरे थांब, अरे बरोबर केक. स्वराज तू हा बोलो व्हाईट. हा बरं ते बोलो चॉकलेटचं. किस मोठा खाला रे तुला उगला नाही. मस्त केक आहे. मी हात लावते. एवढा थोडासा पीस घे ना. तू काय डाएट वर आहेस? क्रीम क्रीम. गेलं तर मागे एवढा मोठा आहे आणला ते. कुठला खाताय? मोठा पीस आहे. हॅपी बर्थडे. मोदक देतो मोदक. काय आहे? गिफ्ट. बर्थडे. बर्थडे. थँक्यू. स्वतःला स्पेशल गिफ्ट. थँक्यू व्हेरी मच. त्याच्या गरजेचं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खाली जाणार की खेळायला येणार तिकडे? खाली जाणार. खाली जा ना तिकडे. कुठे विंग मध्ये खेळणार? मुळामध्ये. अच्छा. तो टॅग काढ. पाऊस पडतोय. मस्त आहे केक. कोणाची चॉईस होती? माझीच. मीच होती तिथे एकटीच. नाही दोन्ही चांगले आहेत पण मला दोन्ही आवडले. हा तर मग स्वराजच्या आवडीचा घे. हे तर चॉकलेट त्यांना आवडणारच म्हणा. माझं संपला केक खाऊन. संपला. वहिनीला अजून हवाय वाटतं ते. मी बोलले असतील संपवला बी आता माझ्या. मी पण खाते. पडलं. Final. कसा बनवलाय मी केक? तू कधी? काल रात्री. एकदम भारी आलाय रिबन्स आणि बलून्स. आहे ना मग. त्याने खरं उत्तर दिलं. एकदम भारी झालं रिबन्स अँड बलूनसाठी. आजचा ब्लॉग आवडली का रेसिपी? आवडली तर नक्की लाईक करा. शेअर करा. आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.